नमस्कार, मी राधिका रेडकर। आज मी तुम्हाला माझं पुस्तक मनात वसलेल्या गोष्टी यातली काटेरी झाडाचं फूल ही कथा वाचून दाखवणार आहे। ऐका। जर ही कथा ऐकल्यानंतर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। काटेरी झाडाचं पिवळं फूल। मी एकदा पेपरमधलं कोडं सोडवत होते। आवडतं मला ते। तर पेपरमधलं कोडं सोडवत होते तर त्याचा क्लू काय होता? काटेरी झाडाचं पिवळं फूल। क्षणार्धात लक्कन उभंच राहिलं ते झाड डोळ्यासमोर। शाळेच्या वाटेवरच होतं ते। जातानाच्या नाही आहे, येतानाच्या। जाताना म्हणजे काय की घराच्या पायरीवरून थेट शाळेच्या फाटकातच इकडे तिकडे बघायचं कामच नाही, सवालच येत नाही। कारण काय, पीटीचे सर हातात लाकडी रूळ घेऊन तयारीतच फाटकात उभे असायचे। पहिल्या घंटेनंतर पोचलं की पण शाळा सुटल्यानंतर काय, आपण आपले राजे। दप्तर पाठीवर टाकायचं की रस्ता आपलाच। मग कधी रस्त्यावरचं दगड उडवत घरापर्यंत न्यायचा, कधी मेंढ्यांच्या कळपातून जायचं, तर कधी गाईला नमस्कार करून पळायचं। तर सांगायची गोष्ट म्हणजे आमच्या घराजवळ एका पाठोपाठ एक 3 मोठी मैदानं आहेत। पहिल्या मैदानावरून एक उतरंडीचा रस्ता दुसऱ्या मैदानाला मिळायचा। त्याच्या टोकावर हे पिवळ्या फुलांचं काटेरी झाड होतं। कसलं झाड माहिती आहे? वेड्या बाभळीचं झाड। तरुतळी पिवळ्या नाजूक फुलांची पखरण झालेली असायची। हात लावला तर हाताला रंग लागेल इतकी नाजूक फुलं। पण ती हवी असायची कशाला? कानात कर्णफुलं म्हणून घालायला। हळूच काटे चुकवत उकिडवं बसून फुलं गोळा करावीत, 2 कानाच्या पाळीत रुतवावीत, काही वेणीत माळावीत आणि वनराणी झालो या खुशीत रंगून जावं, तर मागून एक खरखरीत आवाज कानावर आदळावा। काय ग पुरी, साळत न सरळ घरी जायला काय होतंय ग? रोज रोज काय गाठुडं पडलेलं असतं इथं? जा घरला, काटा टोचून घेशील आणि आईला कामाला लावशील। हा मामा रोज भेटायचा मला या झाडाखाली। आपल्या शेरडांसाठी म्हणजे बकऱ्यांसाठी, शेरडं म्हणतात कोल्हापूर, शेरडांसाठी बाभळीचा कोवळा पाला काढायला यायचा तो। त्याचं बोलणं पूर्ण होण्याच्या आधीच हातातली फुलं दप्तरात कोंबून मी धूम ठोकत असो। असा काळा रोम, भला मोठा उंच आणि दणकट अंगाने पाठीवर खांद्यावर असं घोंगडं बिंगडं टाकलेला असा तो मामा असायचा। तो असा मला रागवल्यानंतर कशाला थांबते मी तिथे, सुसाट घरी पळत जायची बरं का। पण एकदा काय झालं, या सगळ्या गडबडीत टोचलाच काटा, बाभळीचा काटा। तो घुसला खसकन टाचेत आणि कळवळून मी भोकाड पसरवतो। वय किती? 6 वर्ष। मामा तरा जवळ आला आणि हात उगारून ओळखला। काय सांगत होतो रोज? ऐकशील तर तुझीच शपथ, ग बस आता का देऊ वादाडात? त्यानं मुस्काटात मारण्याच्या भयाने माझा आवाज घशातच अडकला। त्याने तो भला मोठा काटा कधी उपसून काढला कळलंच नाही। टाचेतून वाहणारं रक्त त्याने आपल्या पटक्याच्या शेमल्याने पुसलं आणि माझे डोळे पुसत मला कडेवर घेत म्हणाला, घाबरू न ग वरडलो म्हणून। वरडलो नसतो तर किती येळ गागत बसली असतील। चल घरला पोचवतो। कुठं आहे दाखव बरं घर तुझं? आता ते झाड तिथं नाही। तिन्ही मैदानांच्या भोवती भिंत घातलेली आहे। आज बाकीच्या गावांसारखंच कोल्हापूरही बदललं आहे। काळाच्या ओघात खूप गोष्टी अपरिहार्यपणे नाहीशे झाल्या, पण कधीतरी त्या आठवतात आणि थोड्या वेळासाठी का होईना हुरहुर लावतात।